मित्रांनो, आज दिनांक 17 जून 2025 रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध अशा प्रकारचे 10 निर्णय घेण्यात आलेले आहेत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे असे 10 निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत. मित्रांनो, हे मंत्रिमंडळ निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर विकास विभाग या विभागांतर्गत घेण्यात आलेले आहेत. मित्रांनो, हे मंत्रिमंडळ निर्णय नेमके कोणते आहेत त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ. या ठिकाणी बघा, महसूल विभागाचा हा मंत्रिमंडळ निर्णय आहे. बघा, ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील जांबुटके येथील 29 हेक्टर 52 आर इतकी जमीन मिळणार आहे. त्यामुळं आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन तसेच रोजगार निर्मिती व आर्थिक विकासास चालना देखील मिळणार आहे. यानंतर बघा, महसूल विभागाचा हा मंत्रिमंडळ निर्णय आहे. या ठिकाणी बघा, MMRDA आणि मेसर्स रायगड पेन ग्रोथ सेंटर लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारीतून हा राज्यातील पहिलाच मोठा प्रकल्प असणार आहे. तसेच ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक देखील आकर्षित होणार आहे. यानंतर बघा, महसूल विभागाचाच हा मंत्रिमंडळ निर्णय आहे. या ठिकाणी बघा, धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी म्हणजेच SPV आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क हे माफ होणार आहे. लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने पुनर्वसन व पुनर्विकास योजनेला गती लाभणार आहे. योजनेची अंमलबजावणी ही सुलभ रीतीने होणार आहे. बघा, मंत्रिमंडळ निर्णय आहे महसूल विभाग. यामध्ये बघा, मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाडी गोरेगाव येथील जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ होणार आहे. तसेच विद्यापीठाला स्वमालकीची इमारत मिळणार आहे. तसेच हजारो विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. यानंतर कृषी विभागाचा हा मंत्रिमंडळ निर्णय आहे. बघा, केंद्र सरकारच्या विंड्स म्हणजेच वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टीम प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची म्हणजेच AWS ऑटोमॅटिक वेदर स्टेशन उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी महावेद प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील सर्व गावांमध्ये हवामानविषयक अचूक माहिती मिळावी यासाठी हा प्रकल्प आहे. शेतकऱ्यांना हवामानाधारित विविध कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी महत्त्वाचा हा प्रकल्प असणार आहे. त्यानंतर बघा, कृषी विभागाचा हा मंत्रिमंडळ निर्णय आहे. बघा, महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री AI धोरण 2025 ते 2029 यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्योन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स, पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत राज्यातील ॲग्रिस्टॅक, महाॲग्रिस्टॅक, महावेद, क्रॉपसॅप, ॲग्मार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महाDBT यासारखे प्रकल्प पुढे नेण्यास यामुळे मदतही होणार आहे. यानंतर बघा, नगर विकास विभागाचा हा मंत्रिमंडळ निर्णय आहे. बघा, मुंबई मेट्रो मार्ग 2A, 2B आणि 7 या मेट्रो प्रकल्पाकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदतवाढ देण्यात येणार आहे. यानंतर बघा, पुढील सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय आहे. बघा, विरार अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हाती घेण्यास देखील मान्यता ही मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे. यानंतर बघा, पुढील सामान्य प्रशासन विभागाचा हा मंत्रिमंडळ निर्णय आहे. बघा, आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे. तसेच हयात जोडीदारालाही या ठिकाणी मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर गौरव योजनेमध्ये देखील सुधारणा करण्यात येणार आहे. असा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय हा सामान्य प्रशासन विभागाकडून
घेण्यात आलेला आहे। यानंतर बघा, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा हा मंत्रिमंडळ निर्णय आहे। या ठिकाणी बघा, अनिवासी भारतीयांच्या मुलांना पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आता प्रवेश मिळणार आहे। तसेच विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत देखील बदल करण्यात आलेला आहे। प्रवेश व शुल्क यांचे विनिमय अधिनियम 2015 मध्ये देखील सुधारणा ही करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीचे अत्यंत महत्त्वाचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय आपण या ठिकाणी आज बघितलेले आहेत। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।